मित्रांनो, मी हर्षदा लिटिल एकोज मध्ये तुमचं स्वागत करते। हे गाव पाण्याचं नव्हतं, हे गाव जिद्दीचं होतं। माणसं तुटलेली होती, पण त्यांचा आत्मविश्वास अखंड होता। ही गोष्ट आहे त्या लोकांची, जेव्हा सरकार नव्हतं, यंत्र नव्हतं, तेव्हा त्यांनी हातात घेतलेलं फावडं आणि फोडला डोंगर। डोंगर फोडलेलं गाव ही गोष्ट पाण्याची नाही, ती माणसाच्या जिद्दीची आहे। तर मग ऐकायला येत आहे ना, डोंगर फोडलेलं गाव, कोरड्या वाऱ्याचं गाव, पाऊस जिथे थांबतो तिथून पुढे हीच कहाणी सुरू होते, जिथे माणसं नाही तर माणसाची जिद्द डोंगर फोडते। ही गोष्ट आहे धवड गावची, एका अशा गावाची जिथे माती कोरडी होती पण मन ओलसर। धवड गाव एक लहानसा खेडं, महाराष्ट्राच्या मागास भागात, डोंगराच्या पलीकडे एक मोठं जलाशय, पण गावात पिण्याचं पाणीही नाही। प्रत्येक माणूस रोज 2-3 तास फक्त पाण्यासाठी चालतो। आम्ही जन्मलो तेव्हाही असंच होतं, अन म्हातारं झालो तरी असंच चालायचं। आलेला विठ्ठल पाटील गावाचा एक तरुण असतो, परत येतो तो। गावातील परिस्थिती पाहून तो अस्वस्थ होतो। विठ्ठल सगळ्यांना म्हणतो, पाण्याशिवाय आपल्याला कुठे काही मिळणार नाही, आपण काहीतरी करायला हवं, पलीकडून पाणी आणायचं। गावकरी सुरुवातीला हसतात, थट्टा करतात, पण ग्रामसभेत प्रस्ताव म्हणतो, डोंगर फोडून एक 4 किलोमीटर नाला खोदायचा, काम फक्त श्रमदान। श्रमदान सुरू होते। दररोज सकाळी 6 वाजता गावकरी, महिला, तरुण, शेतकरी मिळून फावडे, कुदळ, घमेलं घेऊन डोंगर खणायला सुरुवात करतात। पण ग्रामसभेत प्रस्ताव म्हणतो, डोंगर फोडून एक 4 किलोमीटर नाला खोदायचा, काम फक्त श्रमदान। श्रमदान सुरू होते। दररोज सकाळी 6 वाजता गावकरी, महिला, तरुण, शेतकरी मिळून फावडे, कुदळ, घमेलं घेऊन डोंगर खणायला सुरुवात करतात। आता करत करत 1 महिना होतो, मग 3 महिने होतात, मग 6 महिने होतात, मग वर्ष होतं, आता 15 महिने झाले। अखेर डोंगर फोडला जातो। जलाशयातून पाणी गावात येतं, पहिला नळ उघडला जातो। लोक आनंदाने ओरडत असतात, बायका झोळी भरून पाणी घेतात, लहान मुलं पाण्यात उड्या मारतायत। मुलाखतीमधली महिला विचारते, माझ्या मुलीला आता शाळेत पाठवते, पाणी भरायला थांबवायचं स्वप्न आज खरं झालं। फुलतात, शाळा फुलते, रोजगार निर्माण होतो, गावात चेहरा बदलतो। गावात आता बाहेरून लोक पाहणीसाठी येतात, शासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी। डोंगर फोडला नाही असं वाटतं, पण खरं तर आम्ही आमची भीती, अपयश, न्यूनगंड फोडला, त्यातून पाणी आलं, ते आत्मसन्मानही होतं। ही गोष्ट एका गावाची आहे, पण शिकवण प्रत्येकासाठी आहे, कारण बदल कुठूनही सुरू होतो, फक्त पहिला गाव तुमच्या हातून व्हावा। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर शेअर करा। तुमच्या गावातील अशी प्रेरणादायी गोष्ट असेल तर माझ्याशी कमेंट थ्रू संपर्क करा। धन्यवाद। डोंगर बाहेरचा नव्हता, तो आपल्या आत होता, भीतीचा, अपयशाचा आणि आपण काही करू शकत नाही या विचारांचा। पण आम्ही घाव घातला मनावर आणि पाणी आलं, आत्मसन्मानही आला। आज आम्ही डोंगर फोडला, उद्या तुम्ही काय फोडणार? ही गोष्ट एका गावाची आहे, पण शिकवण पूर्ण देशासाठी आहे। बदल कुठूनही सुरू होऊ शकतो, फक्त पहिला गाव तुमच्या हातून व्हावा। धन्यवाद। अशा जर तुम्हाला कथा आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। प्रेरणादायी आणि रोमांचक कथा लिटिल एकोज तुमच्याकडे घेऊन येत आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।